नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सामुदायिक विवाह ही काळाची गरज, नरहरी झिरवाळ यांचे प्रतिपादन. चुकून त्यांनी मला आदिवासी विकास मंत्री सांगितले, पण होय, मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे हे निश्चित. आपल्यामुळे ही मंत्रिपदाची संधी मिळाली असून या संधीचे सोने केल्याशिवाय मी राहणार नाही, असे प्रतिपादन केले. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी डांग जिल्हा गुजरात सीमेलगत खुंटविहीर येथे श्री सत्यसाई सेवा समिती कडोली मरोली विभाग नवसारी गुजरात राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 108 वधूवरांना आशीर्वाद दिलाय. विवाह सोहळ्याप्रसंगी कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन भाऊ पवार, साक्री विधानसभेचे आमदार मंजुळा गावित, आदिवासी सेवक चिंतामणी गावित, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिका राऊत, गोपाळ धूम, समीर चव्हाण, भिका राठोड, सरपंच आनंदा झिरवाळ, तुळशीराम महाले, पांडुरंग वाघमारे, नवसू गायकवाड, रामदास केंगा, रामदास गवळी, सत्यसाई सेवा समितीचे हसमुख भाई मिस्त्री, हंसाबेन मिस्त्री, शैलेश भाई पटेल, राजूभाई शहा, मोहिनीबेन वाणी, एनडी गावित, तहसीलदार रामजी राठोड, पोलीस निरीक्षक राहुल मोरे आदी उपस्थित होते. यावेळी झिरवाळ यांनी सांगितले की अन्न हे औषध म्हणून खायचे नाही, तर औषध अन्नासारखे खावे लागेल. चिली सारखा अन्नपदार्थ आरोग्यास अतिशय घातक आहे. चायनीज पदार्थापेक्षा कुळथाचे बेसन, उडदाच्या भुजा खा, निरोगी राहाल. जुन्या रीतिरिवाजांप्रमाणे लग्न केले पाहिजे. डीजे कपड्यांच्या आहेर व खर्च टाळला पाहिजे. अंगावरची हळद उतरत नाही, तोच लग्नाचे पैसे फेडायला देशावर कामाला. जी वधूवरांची फुलांनी सजवलेली एसी असलेली भाड्यानं आणलेली गाडी दुसऱ्याच दिवशी गोळ्या आणि सरपणासाठी लाकडी भरून बागावर कामाला. हे आता बदललं पाहिजे. कष्टाच्या पैशाची किंमत जाणून जोपासना करायला हवी. तो कष्टाने कमावलेल्या घामाचा पैसा सत्काणी लावून मुलांचे शिक्षण, आरोग्य यावर खर्च करा. महागाईच्या काळात देशावर ज्या मंडळींनी लग्नात अमाप पैसा खर्च करणे हे नादाला लावले, तेच आता सुपारीत लग्न होतात. वेळ, पैसा, डीजे हा खर्च वाया घालू नका. रस्त्याने जाता येता अपघात होतात, हातपाय मोडतात, भांडण, तंटे, वादविवाद झाल्यावर पोलीस ठाण्यात चक्र मारायचे हे आता टाळले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिलाय. परिसराच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. आणि ह्या कार्यक्रमाची गरज तसं पाहता चिंतामणी गावित साहेबांनी सांगितलं का हरिभाऊ भावडू महाले असताना त्यांनी सुरुवात केली आणि त्याचाच परिपाक म्हणून आजपर्यंत आपण जे काही प्रथा सुरू केलेली आहे, अतिशय स्तुत्य अशी ती प्रथा आहे. कारण आपण जर बघितलं, आज जर ही 100 लग्न करायची ठरवली असती, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या मुहूर्ताप्रमाणे जर करायची ठरवली असती, तर प्रत्येकाला कमीत कमी एका कुटुंबाला किती खर्च येतो याच्यापेक्षा मी 1-2च खर्च पाहिले. लुगड्यांचा, फडक्यांचा, जम्पर पिसांचा खर्च जर म्हटला तर नवरीच्या वजन एवढीच, नवरीचं वजन तेवढंच आणि त्या कपड्यांचं वजन त्याच्यापेक्षा जास्त, एवढा ताहेर द्यायला लागतो. त्याचे जर पैशात काढलं तर मी बघितलं ना, आपल्या परिस्थितीप्रमाणे धुम साहेब आपण कपडे देतो, पण जर 150 रुपयाची 125 रुपयाची साडी दिली नाही तर रागावते. आणि नेते घडी सुद्धा उघडत नाही, घरी येऊन कपाटांमध्ये घडी घालून ठेवते किंवा बोचका बांधून ठेवते. आणि प्लॅस्टिकचे टप ना, प्लॅस्टिकची भांडी, त्याची तुकड्या टाकड्यानं तयार केलेली भांडी असतात. त्या भांड्यांवर 4-4 साड्या दिल्या जातात, 4-4 साड्या भांड्यावर, बरोबर. 4 साडीची त्या बिचाऱ्यानं तुम्हाला मान सन्मानाने दिलेली आहे. वापरण्याला एक असो नसो, पण तिचा वापर अशा पद्धतीने केला जातो. देवी की कृपा, भगवान की कृपा और इसकी कृपा से इतना अच्छा हुआ कि 12:20 में ये कार्य पूर्ण हुआ. जो बात 20 दिन पहले किसने किया था वो 12:20 पर. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी सह सुरेश सुरासचे सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.